झालेला आहे. भेटण्याची उत्कंठा असणाऱ्या सीता मातेची वाढलेली आहे. जय श्रीराम. आणि वृक्षामधून असणारे हनुमंतराय सीतेच्या समोर असणारे प्रगट झाले. सीतेच्या समोर असणारे आल्याबरोबर सीता मातेला हात जोडले. साष्टांग दंडवत असणाऱ्या हनुमंताने सीतेला घातलेला आहे म्हणतात. महानिधीचा लाभ झाला सुदाती चलो देगे परशिला किंवा कलिका कोणी आला तो पाडू झाला हनुमंता. हनुमंताला किती आनंद झाला, किती आनंद झाला. हनुमंताने काय कमी कुठाने केले का? हनुमंताने कमी कष्ट घेतले का? अहो तुम्हाला आमची सुद्धा असणारी तीच अवस्था आहे. म्हणून तर रामायण पुन्हा पुन्हा ऐकायचं असते, है की नाही? आपला आचार विचार व्यवहार हे जीवनामध्ये असताना आपण चांगल्या प्रकारचे ज्यावेळेस चालतो आणि तरी पण आपल्याला सुख समाधान ज्यावेळेस असताना आपल्याला मिळत नाही ना, त्यावेळेस सुद्धा आपण देवासाठी असणारे अशीच करुणा करतो ना. आणि सुख समाधान ज्यावेळेस भेटतं त्यावेळेस असताना आपल्या मनाला सुद्धा तोच आल्हाद, तोच आनंद, तेच प्रेम असणारा, तोच उत्साह असणारा निर्माण होत असतो. आणि सीता मातेला पाहिलं, समोर सुख, समोर शांती. हनुमंतराय असताना त्या ठिकाणी हनुमंताची अवस्था अशी झाली, एखाद्या दारिद्र्याला असणारा मोठा धनाचा हंडा असणारा भेटावा तेव्हा कित्येक दिवसाचा असणारा उपाशी आहे आणि त्याला पंचपक्वान्नाचा असणारा ताट समोर एकदम असणारा प्रगट व्हावं किंवा कळी काळावर सुद्धा असणारा विजय मिळावा, अशा प्रकारचा असणारा आनंद हनुमंताच्या मनाला त्या ठिकाणी झालेला आहे.